बदलापूर रेल्वे स्थानकावरती पटरीवरती आंदोलन चालू आहे आणि पाहायला गेलं तर हे जी पूर्णपणे आपण पाहू शकता माझ्या मागे ही पूर्ण पब्लिक जी जमा आहे ते पूर्णपणे जे नागरिक आहेत ते पूर्ण पटरीवर उतरलेले आहेत। पाहायला शकता आपण पाहू शकता हे जे नागरिक आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांना विचारूया आपण काय नेमकं आंदोलन आहे तुमचं मॅडम? आज महिला सुरक्षित नाही आहे, आम्हाला पण हेच पाहिजे, जिथे कृत्य घडले तिथे त्याला फाशी झालीच पाहिजे आणि फाशी असं नाही त्याचं सगळं म्हणजे जे आहे ते कापून काढलं पाहिजे। जे आज हे बलात्काराचे प्रकार होतात ते पुन्हा घडले नाही पाहिजे। आम्हाला आश्वासन देतात की आम्ही त्याला फाशी देणार, पण आम्ही तिथे बघायला नाही त्याला खरंच फाशी देणार का तोडजोड करून तुम्ही पोलीस लोक हे प्रकरण दाबणार आहेत म्हणून आमचं एवढंच सगळ्यांना मागणी आहे। इथून पुढे सगळं म्हणजे कुणीच इथून हटू नका, जवळ त्याला आपल्या ताब्यात देत नाहीत आणि त्याला फाशी होत नाही ते पण शाळेच्या गेटवर सगळ्यांसमोर त्याला फाशी झाली पाहिजे। शाळेच्या समोर फाशी झाली पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया महिलांची आहे। तुमचे काय म्हणणं? फाशी तर झालीच पाहिजे आणि 14 ऑगस्टची ही गोष्ट आहे, 15 ऑगस्टला मुख्यमंत्री इथं येऊन गेलेले आहे, सगळी गोष्ट दाबण्यात आलेली आहे, तर फाशी तर झालीच पाहिजे त्यात। ताई तुमचं काय म्हणणं आहे? फाशी फक्त सुनावतात, ती दिल्या जात नाही, त्याच्यामुळे शाळेच्या समोर पब्लिक समोर फाशी दिली पाहिजे, तेव्हा ते खरं वाटेल। कारण सैनिक आपल्यासाठी तिथे प्राण देतात, त्यांचं चालतं आणि मग एखाद्या गुन्हेगाराला फाशी देण्यात काय हरकत आहे? एक मेला शहीद समजा ना, बाकीचे सुधारतील, त्यांना फाशी देत नाही, फक्त फाशी सुनावणार झाले। थोडे 8 दिवस झाले की आरोपी सुटला, मोकळा झाला, मग काय करणार बाकीचे लोक? पुणे असेच घडत राहणार जोपर्यंत फाशी देत नाही तोपर्यंत। आणि रेल्वे बंद करण्याचा पर्याय आमचा हा काय होता, तिथे जर आम्ही आंदोलन केलं असतं ना तरी महाराष्ट्रभरात पसरलं नसतं। कारण रेल्वे बंद केलं ना तर महाराष्ट्राला समजेल की काय घटना घडली इथे बदलापूरमध्ये आणि त्या नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे, त्याशिवाय बदलापूर शांत बसणार नाही, एवढं लक्षात ठेवा। बरोबर आहे, नराधमाला शिक्षा झाली पाहिजे तसे त्याला फाशी झाली पाहिजे। हे रेल्वे बंद करण्याचं कारण होतं की केंद्र सरकारला हे प्रकरण कळलं पाहिजे आणि त्याला फाशी दिली गेली पाहिजे, हेच म्हणणं इथल्या आंदोलकांचं आहे। कॅमेरामन कृष्णावर सोबत अजित गणेश, बदलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।